होतं की मटण आणि चिकनचा काय प्रकार होता? हॅलो. धाव संख्या झालेली आहे 9. हॅलो. 4 चेंडू 12 धावा.
हम्म, हम्म. आणि शतक पूर्ण होऊन धाव संख्या झालेली आहे 20. हॅलो हॅलो, आवाज येतोय? आणि हर्षल ठाकूर थोडं टेन्शन मध्ये. आशीर्वाद मेहर. ओ, पहिलाच चेंडू आणि पहिलाच गडी बाद आशीर्वाद मेहर यांनी घेतलेला आहे. आशीर्वाद मेहर हे नावाजलेले गोलंदाज आहेत. यापूर्वी ते फिशरमॅन संघाचं नेतृत्व करत होते. आशीर्वाद मेहर. हर्षल ठाकूर यांच्या चेहऱ्यावर स्माईल. आणि पुन्हा एकदा वाईट अतिरिक्त घोषित. धाव. चांगला स्टोलावलेला आहे. 90. धाव संख्या झालेली आहे 24. एक गडी बाद आणि 2 चेंडू. चांगली गोलंदाजी आशीर्वाद मेहर. 4 चेंडू 26 धावा झालेल्या आहेत. आशीर्वाद मेहर चांगलीच गोलंदाजी करताना. आणि वाईटचा इशारा. लालोनी वाडीच्या दिशेला मारलेला 1 धावासाठी. शेवटचा चेंडू. आशीर्वाद मेहर हे थोडस मटण खाऊन सुस्तावल्यात. आणि आणि आशीर्वाद मेहर बघतच राहिले दा. मला वाटतं पहिलाच षटकार पडला असेल आशीर्वाद मेहर यांना. आणि धाव संख्या झालेली आहे 35. लालू फॉर्म 3 षटक पूर्ण आणि 35. 35 झाला. 3 षटक पूर्ण होऊन धाव संख्या झालेली आहे 35. आशीर्वाद मेहर नाराज आहेत षटकार पडल्यामुळे. 3 षटकात धाव संख्या झालेली आहे 35. आणि हर्षल ठाकूर पुन्हा एकदा टेन्शन मध्ये आलेले. कर्णधार हर्षल ठाकूर भाईंदरचे नावाजलेले. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतात. जर लालू यांनी या चेंडू षटकार मारला तर अमोल मेस्त्री यांच्याकडनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. काय नाही मिळेल. चांगला स्टोलावलेला आहे अक्षय यांनी. आणि धावचीत झालेले. पुन्हा एकदा लालू यांना संधी आहे षटकार मारण्याची. 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे.
अमोल मेस्त्री यांच्यातर्फे पाहूया. मिलिंद मोरे नाराज. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांची विकेट जाणार आहे. 5 बॉल 38 धावा. शेवटचा चेंडू अक्षय तळे घेऊन येतोय. षटकार चुकलेला आहे अमय तांडेल यांच्याकडून, तांडेले पण चांगलाच प्रयत्न. गावचीत झालेले 39 स्कोर झालेला आहे. 40 धावा जिंकण्यासाठी 4 2 षटकार मारण्यात आले. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. उर्वरित सामने बाकी आहेत. आणि केतन ठाकूर रायगड या संघाकडून फलंदाजीसाठी उतरलेत. दत्ता अनिकेत दोन रनाचा प्रयत्न करणार होते पण असफल. पाहूया केतन ठाकूर काय करतात या संघासाठी. केतन ठाकूर यांनी जर प्रयत्न केला असता तर 3 धाव मिळाल्या असत्या. एक धाव मिळाले केतन ठाकूर यांना. केतन ठाकूर यांनी षटकार मारल्यावर अमोल मेस्त्री यांच्यातर्फे 5,000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद अमोल मेस्त्री. तुम्ही वेळोवेळी जे काय आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल आम्ही पाहूया तुमचे आभार केतन व्यक्त ठाकूर. करतो. केतन ठाकूर यांच्या बॅटीतून षटकार गेलेला आहे. षटकार. हर्षल ठाकूर खुश दिसतात. अमोल मेस्त्री 11 धाव संख्या झालेली 11. कारण 7 रन मिळाले त्यामुळे पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न पण गडी बाद. खूप विश्वासाने त्यांना पाठवलेलं कर्णधारांनी पण त्याचं चीज केलंय केतन ठाकूर यांनी एक षटकार मारून.
5 चेंडू 11 धावा. उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह निखिल नाकवा यांच्या बॅटीतून. शतक पूर्ण आणि धाव संख्या झालेली आहे 12. 18 चेंडू 28 धावांची गरज. खूपच मोठं असं लक्ष आणि पुढील षटक घेऊन येत आहे अमय तांडेल. ओ गडी बाद. हातातच बॉल बसलेला आहे सचिन राहुल यांच्या. निखिल नाकवाय गडी बाद झालेले आहेत. सचिन राहुल उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण इथे त्यांचा पाहायला मिळत आहे. आणि हर्षल ठाकूर यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा थोडंसं टेन्शन आहे. पाहूया अक्षय काय करतात. अमय तांडेल यांना कळलेला नाहीये बॉल. हातातून निसटलाय त्यांचा तो बॉल. धाव संख्या झालेली आहे 14. 2 गडी बाद. 3 चेंडू 14 धावा 2 गडी बाद. चार चेंडू 15 धावा 2 गडी बाद. चौदा चेंडू 25 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी अक्षय तरे यांना षटकाराची आवश्यकता. इथे 2 वेगवेगळ्या संघाचे प्लेयर बोलताना दिसत आहेत. सनी वायदेंडे यांचं आगमन. 14 चेंडू 25 धावांची गरज. विकेटची संधी होती पण मयूर शेट्टे यांनी ती हुकलेली आहे. मयूर शेट्टे यांचं आणि हर्षल ठाकूर यांचं कॉम्प्रोमाइज झालेले आहे. नो चेंडू टाकलेला आहे आणि 1 धावा अधिक मिळणार आहे त्यांना. दोन धावा करता मारलेला चेंडू आहे आणि 2 रन काढण्यात त्यांना सफळ असं यश मिळणार आहे. अक्षय तरे उत्कृष्ट अशी बॅटिंग त्यांच्या हस्ते इथे पाहण्यात येते आपल्याला. 2 षटक पूर्ण होऊन 20 झाली आहे धाव संख्या आणि 2 गडी बाद. 12 चेंडू 20 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावांची गरज रायगड या संघासाठी. सावकाश सावकाश. फिशरमॅन प्रीमियर लीग 2026 माहीम. 12 चेंडू 20 धावांची गरज. षटकाराची आवश्यकता. पाहूया हर्षल काय करतात संघासाठी. दत्तावैती त्यामुळे स्वतः कर्णधार हर्षल ठाकूर इथे उतरत आहेत. यांच्यात ती क्षमता आहे. ते 2 षटकार इझिली मारू शकतात आणि ते आपल्या संघासाठी जीवाचं रान करताना आपण बघितलं त्यांना गेले 2 मॅच. आणि समोर अक्षय. दोन्ही चांगले फलंदाज. चांगले फलंदाज आणि समोर
गोलंदाज चंद्रकांत तामोरे. नाही, ठरलेलं नाही अजून. थोडा वेळ सामना आपण थांबवणार देत आहे. खरंच चांगली गोलंदाजी केली आहे लास्टच्या 3 मॅच मध्ये चंद्रकांत तामोरे यांनी. आणि गडीबाद झालेले आहे हर्षद ठाकूर. झाडाला त्यांना अजूनही आशा हर्षल ठाकूरला की हा गडीबाद नसावा. मयूर, तुम्ही तुमचे डिसिजन देऊ नका, पंच डिसिजन देतील. पण अनफॉर्च्युनेटली ते आउट झालेत. त्यांच्याकडनं अपेक्षा होती. अपेक्षा खूप होती पण 11 चेंडू 20 धावांची गरज. अटीतटीचा सामना. आणि मॅचची संधी हुकलेली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चंद्रकांत तांबोळे यांच्याकडनं. पूर्ण प्रीमियम लीग गाजवलेली आहे यांनी. काय गोलंदाजी पाहायला मिळते चंद्रकांत तांबोळे यांच्याकडनं. सुंदर गोलंदाजी. कट अँड बोल झाले आहेत अक्षय तरे. अक्षय तरे आणि फलंदाज आशीर्वाद मेहर. थांबावे थांबावे. कोणी टोटल मोजले नाही थोडं. आशीर्वाद मेहर यांच्यासाठी आम्ही पारितोषिक जाहीर केलेलं श्रेयस विंदे यांच्याकडून, पण ते पहिलाच चेंडू गडीबाद झालेले आहेत त्यामुळे ते प्राइज हुकलेले आहेत. 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्ही हुकलेले आहेत. 8 चेंडू 19 धावांची गरज. पाहूया ध्रुव. चांगला फटका मारलेला. पाहूया 2 घेतात का. 1 रन. 7 बॉल 5 1 to चेंडू go. झाले. 1 to go आहे. 1 to go आहे. घाई करू नये. 7 चेंडू 11 धावांची गरज. 7 चेंडू 18 धावांची गरज. 18 धावांची गरज आहे. 18 धावांची. चांगलाच फटका. 4+1 झाडा लागला तरी फलंदाज आउट आहे. चांगली जशी बॉलिंग इथे चंद्रकांत तामोरे यांच्याकडून आपण पाहायला मिळते. 4 विकेट घेतल्यात त्यांनी. 4 विकेट. चांगला फटका ध्रुवेश यांच्याकडनं 1 रनसाठी. भावनिक स्ट्राइक वर. हो 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 हो. 2 धावा घेतलेल्या आहेत. 16 धाव. तिसऱ्यासाठी प्रयत्न आणि तिसराही मिळालेला आहे. धाव संख्या झालेली आहे 25. हे दोघे ओपनिंगला आले असते मॅच. 4 चेंडू. हो, चांगला फटका आणि गडी बाद. सॉरी, झाडाला लागलेला 3 चेंडू 13 धावांची गरज.
2 चेंडू 12 धावांची गरज. दोन्ही चेंडू षटकार मारायला पाहिजे आता. हेमंत तांबळे यांच्याकडनं 2 षटकार मारला, 1000 रुपयाचं पारितोषिक. चला पाहूया हे 500. शेवटचा चेंडू आणि सिंहगड हा सामना पुन्हा एकदा जिंकलेला आहे. नो बॉल आहे, नो बॉल आहे. पुन्हा एकदा त्यांना टाकावा लागणार अक्षय वैती यांना चेंडू. चांगला फटका आणि चौकार 4 मारलेला आहे. रनांसाठी. आणि सिंहगड अशी एकमेव टीम असणार जी सगळे सामने जिंकलेली आहे. मिलिंद मोरे खुश, कर्णधार मिलिंद मोरे. एवढ्या दिवसाचे जे प्रयत्न होते मिलिंद मोरे यांचे आज सफल झालेले आहेत. संध्याकाळी कुठे भेटावे मिलिंद मोरे, संध्याकाळी कुठे भेटावे?